घातला. आता पुन्हा एकदा बघूया, सागर स्पोर्ट टॉस जिंकून पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेतोय. हा सुद्धा सामना खूप जोरात होईल, खूप मोठा होईल, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही, कारण की दोन्ही संघ असे तुल्यबल आहेत. आता प्रीत इलेव्हन हा संघ म्हटलं तर बॅक टू बॅक 2 सामने जिंकून तो आपला फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये घुसला होता. तर सागर स्पोर्ट्स हा संघ नक्कीच 3 सामन्यामधून 2 सामने जिंकून तो आता वरती आला आहे, कारण की ह्यांनी सुद्धा लढाई केली आहे. मग आता ती लढाई कितपर्यंत केली आहे आता तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल. 4 ओव्हरचा सामना राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात घ्या, 4 ओव्हरचा सामना राहील. विनंती असेल सागर स्पोर्टला आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. आणि निमिष सरांना विनंती असेल, त्यांचा तो श्वान आलेला इकडे, त्यांचा तो डॉगी आलाय, त्याला जरा त्याच्या घरी पाठवायचं आहे. मॉन्टी पक्का हरामी असं मॉन्टी. प्रीत इलेव्हन संघाचे दोन्ही ओपनर्स मैदानावरती येताना दिसत आहेत. नक्कीच रजत आणि बेला, वैभव, सॉरी माफ करा, कारण की काही आवडीची नावं असतात आणि ती आवडीची नावं घेतल्याशिवाय तुमचं ते कळत नाही. प्रथम टॉस जिंकून सागर स्पोर्टने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आताच मागचा सामन्यात विजय मिळून ते पुढच्या सामन्यासाठी आलेत. मग आता हा सामना सुद्धा कसा खेळणार, कसा होणार, किती लेवलवरती जाणार, किती जोरात होणार, कारण की प्रीत इलेव्हन असा एक संघ आहे याच्यामध्ये सुद्धा मोठे मोठे फलंदाज आपल्याला दिसतात. रजत सारखा फलंदाज जो नेहमीच ओपनिंग करण्याची इच्छा ठेवत असतो, ओपनिंगच त्याचा विशेष आहे, असा तो रजत मैदानावरती दिसेल. आणि त्याच्या सोबतीला आलाय वैभव. वैभवची एक शैली म्हणता, वैभव हा डाव्या हाताचा एक कडक फलंदाज आहे. मग त्याच्या बॅटमधून नेहमीच कडक कडक फटके बघायला मिळतात. मग आता इथे कडक फटके बघायला मिळणार का, मग आणि का निमिष त्याला अडवण्यात यशस्वी होणार, बघूया. द्वंद्व युद्ध चालू राहणार, कारण मित्रांनो हा खेळ आहे क्रिकेटचा, हा खेळ आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा. बघा काही प्रेक्षक इथे तुम्ही बघत असाल रात्रभर इथे मैदानात राहिले आणि एक सुंदर असं आयोजन आणि नियोजन बघत आले, त्यांचा सुद्धा मी अभिनंदन करेल. सामना चालू होतोय. सर मॉन्टीला जरा बाजूला काढा, 12वा प्लेअर चालणार नाही आम्हाला आतमध्ये. निमिष सर त्याला घरी न्या. सर जाऊ द्या, तो रागवला तर तुम्हाला त्रास देईल, तो पक्का हरामी असा मॉन्टी आहे तो. सामना चालू होतोय, 5-6 पावलांचा स्टार्ट. निमिष टू रजत, पहिला चेंडू पडतोय, तसाच कडक फटका देतोय, इथे फटका उंचावर जातोय, तर म्हणजे 1 रन पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी हडबड, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. काय रनिंग बिटवीन म्हणता येईल दोन्ही प्लेअरची. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खेचून काढला निमिषच्या पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा निमिष, सर एक शॉर्ट रन आहे का, ओके 1 रन शॉर्ट, म्हणजे इथे फक्त आणि फक्त 1 रन बोर्डावरती लागेल, जिथे पहिल्या बॉलचा अंत झालाय. पुन्हा एकदा निमिष 10-12 पावलांचा स्टार्ट. आहा, स्लोवर स्वरूपाचा चेंडू तसाच चाखवलाय, तसाच फसवलाय, आपल्या जाळ्यामध्ये ओढून काढला आणि रजतला नक्कीच मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. थँक्यू डीजे. खरंच छान सुंदर असं एक गीत पहिल्या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतं. डीजे सरांचं नक्कीच धन्यवाद करतो. तर आता रजत चाललाय घरी आणि रजतची जागा घेऊन येतोय अनूप. जो मोठे मोठे फटके मारण्यात प्रारब्ध असलेला अनूप
अनूपची खासियत म्हणजे लंबे लंबे शॉट असा ओळखला जाणारा अनूप. मग आता अनूप आपल्या संघासाठी काय करणार, आपल्या संघासाठी कुठवर आणि कितीपर्यंत मजल मारणार आणि किती खेळी साकारणार हा अनूप आता थोड्याच वेळात आपल्याला दिसेल. कारण की निमिषसुद्धा तसाच धाकड पाच गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजी शैली म्हणजे मी सांगेन, एखादा जोर कसो बॉल येतो तर एखादा स्लोवर असतो तर एखादा फिरवणारा अलगद फिरवणारा चेंडू निमिषच्या बात्यामध्ये आहे. मग हाच निमिष पुन्हा एकदा निमिष टू अनूप. आहा, पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय, थोडासा अपील होतोय, पंचांचा इशारा येतोय, हा फलंदाज बाद. दाखवलंय काय गोलंदाजी केली. नक्कीच निमिष नेहमी नेहमी गोलंदाजी करून आपल्या संघासाठी वरचढ स्थानामध्ये पोचवत आलाय. तोच निमिष आता मैदानामध्ये पूर्णपणे तापलाय आणि त्याच्या तापल्यानंतर किती विकेट पडतात बघा. पहिला आला रजत, त्यांनी त्याला रजतला एक धावावरती बाद केला. तदनंतर आला अनूप, अनूपला सुद्धा जास्त वेळ काही टिकवू शकला नाही, त्याला सुद्धा त्यांनी घरचा रस्ता दाखवलाय. आता अनूपची जागा भरून घेण्यासाठी येतोय प्रीत. आता नक्कीच वेळ आहे इथे मैदानावरती उभं राहून रन कुठून काढण्याची. मग आता दोन्ही फलंदाजांना एक विचार करायला लागेल, एक चांगला विचार करायला लागेल. कारण की जिथे आपल्या फक्त एक धाव पहिलं षटक चालू, मग आता स्कोर वाढवायचा. स्कोर कसा वाढवायचा, जोर थोडे थोडे फटके असती हलके हलके फटके मारून जोर जोरात फटके मारून स्कोर वाढवणं गरजेचं आहे. काय घडतंय मैदानात पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, हा व्हाईट चेंडू. मित्रांनो, व्हाईट चेंडू म्हणजे क्रिकेट करिअरमधला सगळ्यात घाणेरडा चेंडू. एक धाव तर देतो आणि एक बॉल सुद्धा नक्कीच वाढून देतो. दरम्यान धावसंख्येत एकने बदल होते, धावसंख्या जाऊन पोचते 2. 2 बाद 2 पहिलं षटक चालू. आहा, काय फटका सजवलाय, बॉल जातोय उंच उंच नो मॅन लँड मध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. काय फेकी म्हणता येईल, टाळ्यांचं स्वागत झालं पाहिजे, चांगला फेकी केली. दरम्यान एक धावाने संघ वाढलाय, संघ जाऊन पोचतोय 3. 2 बाद 3 पहिलं षटक चालू. आत्ता मात्र निमिषची गोलंदाजी भारते आणि निमिषची गोलंदाजीचं पृथक्करण करता येईल. पहिला चेंडूवरती त्यांनी एक धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी विकेट काढला, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्यांनी विकेट काढला, चौथा चेंडू थोडासा खराब टाकला, वाईट टाकला आणि तदनंतर पाचव्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. अद्यापर्यंत पहिलं षटक चालू, पहिल्या षटकांती धाव बोर्ड लागतात 3. आहा, पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर सुरुवात चेंडू टाकला. वैभवला मात्र चकित ठेवला, त्याला खोळात ठेवून त्याला एक सरप्राईज दिला. पण वैभवने सुद्धा सन्मान केला चेंडूचा. धावसंख्या तिथेच स्थिरावरते 3. आहा, पुन्हा एकदा चांगला चेंडू तसाच टोलून काढलाय. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच वैभव थांबवतोय प्रीतला. कारण की वैभवला माहिती आहे, आपण जर मैदानावरती उभे राहिलो तर नक्कीच काहीतरी मोठे मोठे फटके मारून हा स्कोर कसा बसा आपण वरती चढवू. मग तो वरती चढवण्यासाठी आपली इथे गरज आहे. मग त्यांनी तो विचार केला आणि त्याला प्रीतला थांबवला. दरम्यान षटक संपतंय, षटकांती बोर्डवरती लागतात 4. 2 बाद 4. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल निमिषची. आता निमिषची जागा भरून घेण्यासाठी येतोय मोरापाड्यावरील आपला सगळ्यांचा आवडता समाधान. आता हा समाधान आपल्या संघाचा समाधान करणार की या समाधानचा समाधान काढून घेणार वैभव, हे द्वंद्व युद्ध थोड्याच वेळात चालू राहील मित्रांनो. कारण की हे आहे क्रिकेट आपल्या सर्वांचं आवडीचं. तर तत्पूर्वी एक ॲड देतो. गाडी नंबर 1552 घाटकोपर एक्सप्रेस लवकर लागलेले तर बोलवते आपल्याला. गाडी नंबर 1552 घाटकोपर एक्सप्रेस. पंचांना विनंती असेल सामना चालू करा.
आहा चांगला चेंडू टाकला. पंच नाराज झाले, पंचाने हात फैलत. हा चेंडू वाईड आहे. धावसंख्येत एकने बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 5. 2 बाद 5. दुसरं षटक चालू. उंच पुरा समाधान. समाधानची शैली सांगता येईल. समाधानकडे सुद्धा 3-4 प्रकारचे चेंडू आहेत. एखादा स्लोवर आहे तर एखादा फास्टवर आहे आणि हा फास्टवर होता तसाच टोलून काढला. काय घडतंय मैदानात? एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होणार. धावसंख्येत एकने बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 6. 2 बाद 6. दुसरं षटक चालू. मी म्हटलं होतं समाधानच्याकडे सुद्धा 2-3 चेंडू आहेत. कधी तो ऑफ कटर करतो तर कधी इन कटर करतो. कधी तो फास्टवर टाकतो तर कधी स्लोवर टाकतो. अशी काहीतरी शैली असलेला उंच पुरा समाधान आणि तो नक्कीच त्याच्या उंचीचा फायदा घेतो. तेवढ्याच उंचावरून बॉल टाकतो आणि फलंदाजाला मात्र बुचकाळ्या खात ठेवतो. असाच समाधान पुन्हा एकदा मैदानावरती उपस्थित. समाधान तू प्रीतनी सुद्धा आले आले एक जोरकस फटका मारला होता खरा. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं मैं भी थोडासा शेर हूँ असं काहीतरी म्हणत त्यांनी सुद्धा दाखवलं होतं की मी सुद्धा मारू शकतो इथे. चला सामना लवकरात लवकर चालू करा. वेळ निघून चालली आहे. जास्त वेळ न दवडता सामना चालू करा. आहा चांगला चेंडू तसाच टोलला. क्षेत्ररक्षण येतं त्याच्या खालीने. काय घडतंय? नक्कीच प्रीतला सुद्धा घरी जावं लागेल. काय झेल टिपला होता मित्रांनो. झेल इन तर कॅच इन तर मॅच विन असा काहीतरी द्वंद्व युद्ध. थँक्यू दिजय. मित्रांनो आता आताच म्हणा कसं आहे सर, आम्हाला साधी पिक्चर बघायला आवडत नाही. आम्हाला मारामारीची पिक्चर आवडतात. मग हा जर शांतपणे खेळ चाललेला आम्हाला आवडत नाही. मग या फलंदाजांना विचार करावा लागेल. एक मोठे मोठे फटके नक्कीच जरूर इथं साकारावे लागतील. कारण इथं जर मोठी खेळी आली तर नक्कीच तुमच्या संघाचा मान उंचावेल. कारण की रन रेट झाला तर चांगला सामना करता येतो. चांगला सामना जोरात होतो, मोठा होतो सामना. मग स्कोर जर मोठा झाला तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर झाला तर त्याला प्रत्युत्तर देताना सुद्धा एक धमाल येते. पुन्हा एकदा नीरज. हा चांगला चेंडू होता तसाच टोलवला. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षण करेल दर बॉल जातोय डी मध्ये. धावसंख्या एक नाही बदल. धावसंख्या जाते 7. दुसरं षटक चालू. 7 धावा बोर्डावरती लागतात. थोडंसं चातुर्य बघायला भेटतंय मैदानामध्ये. कीपर त्याला जोर जोरात सांगतोय जाऊ दे जाऊ दे. कारण की कीपरला सुद्धा माहिती आहे जर लेफ्टी आला तर तो एक दुसरा मोठा फटका मारू शकेल. मग या रायटीला जर आपण इकडे ठेवला तर असं काहीतरी चातुर्य नेहमीच मैदानावरती आपल्याला दिसतं. मग त्या चातुर्यामध्ये पिंट्या का कमी राहील? पिंट्याचा सुद्धा चांगला चेंडू. पंच पुन्हा एकदा नाराज होतात. पुन्हा एकदा हात फैलवतात, इशारा करतात. हा सुद्धा चेंडू वाईट. धावसंख्येत एकने बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 8. जिथे संघाचे 3 विकेट. दुसरं षटक. 8 धावा मैदानात बोर्डवरती लागत आहेत. आता मात्र नक्कीच नीरज आणि वैभवला एक विचार करावा लागेल. एक मोठे फटके येणं गरजेचं. बघा चांगला चेंडू टाकला. बेल्स उडून नक्कीच नीरजला घरी पाठवते समाधान. सुयश सरांना विनंती करतोय याच्या पुढचं समालोचन सुयश सर करतील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समाधान
यावेळी आपण पाहतोय सज्ज झालाय समाधानसाठी अर्थातच शंतनूसाठी टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती योग्य लाईन लेंथवरती या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 8 वरती स्थिरावलेली पाहायला मिळते. या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. यावेळचा चेंडू स्लोअर वन होता, त्याला मात्र पिक करू शकलेला नाहीये. पुनश्च एकदा आपण पाहतोय एकच सिंगल इथे मात्र भेटते आणि एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा 2 षटकांनंतर धावफलकावरती 9 ऑन स्कोर कार्ड 9 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, जिथे 9 आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये आल्यात. तिसरं षटक हाताळण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय आविष्कारला इथे मात्र प्राचारण केलं जाईल. यस, आविष्कार गोलंदाजी माकवती सज्ज झाला आणि आता आविष्कार सज्ज झाल्यानंतर तो कशा रीतीने गोलंदाजी करणार हे सुद्धा येणारा वेळ आणि काळ ठरवेल. आविष्कारचा पहिला चेंडू शंतनू याच्यासाठी. यावेळी चेंडू हवेत, बॅट चिरेडिंग एज आणि इथे मात्र पकडलाय झेल. शंतनू बॅक टू द पॅव्हलियन, आल्या बावली मैदानाच्या बाहेर. शंतनू सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलाय. आता नवीन फलंदाज संदीप यावेळी मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. संदीप आल्यात. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक ज्याने घेतली हे संदीप यावेळी आपण पाहतोय. संदीप यावेळी स्ट्राईक रेट वरती खेळण्यासाठी सज्ज झालेत. यावेळी लेग ग्लान्स केलंय. चेंडू आपण पाहतोय घोषित क्षेत्राकडे चाललाय. चेंडू घोषित क्षेत्राकडे जात असताना एकच सिंगल इथे मात्र भेटते आणि एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू संपलेत. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. हे 4 चेंडूंवरती किती धावा येणार? आतापर्यंत 1 धाव तर खर्च केली आहे यावेळी आविष्कारने. चेंडू हवेत, बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिथे पोहोचलाय, झेल पकडलाय आणि फलंदाज क्रमांक स्ट्राईक सज्ज आहे. अल्पेश निम्मा संघ मैदानाच्या बाहेर परतलाय. 6 विकेट्स आतापर्यंत फलंदाजी करणारा प्रीती रेवण संघाच्या मैदानाच्या बाहेर परतल्यात. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, इट्स वाईड आणि अवंत स्वरूपाच्या धावेनंतर संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती 11 ऑन स्कोर कार्ड. यावेळी बॅट रेडिंग एज घेतली होती, परंतु आपण जर पाहिलं तर तिथे झेल सुटलाय. विकेट घेण्याची संधी, ही संधी मात्र गमावली आहे. जिथे आपण पाहतोय 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक सुद्धा संपण्याच्या मार्गावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे षटकातील.
दोन चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. यावेळी चेंडू ऑन साइड वरती फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती एकच सिंगल इथे मात्र मिळेल. एक सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. फेल ऑन स्कोर कार्ड 12 धावा धावफलकावरती. वैभवसाठी टाकला गेलेला हा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव तिथे धावफलकावरती मिळेल. एकेरी धावेनंतर षटक क्रमांक 3 सुद्धा संपलंय. आता चौथ्या षटकाला सुरुवात होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. 3 षटकांनंतर 13 धावा धावफलकावरती. वैभवसाठी यावेळी आपण पाहतोय कनकेशने चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीये. जिथे 13 धावसंख्येवरती थांबलेले धावफलक आपण पाहतोय. वैभवसाठी हा टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हवे. क्षेत्ररक्षक प्रशांत येथे पोहोचलाय, झेल पकडलाय आणि फलंदाज वैभव सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. दोन चेंडूंचा खेळ संपला. नवीन फलंदाजीसाठी जरूर इथे आला. कनकेशचा हा चेंडू स्लोवर वन आहे, हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाठलाग केला जातोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या. दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 15. 3 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहे. 15 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. यावेळी स्लोवर वन होता. बॅटची लीडिंग एज घेऊन चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 8 हाही परत मैदानाच्या बाहेर.
कनकेश यावेळी चेंडू आपण पाहतोय राजीवसाठी ऑन साइड वरती फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव इथे मात्र मिळेल. संघाची धावसंख्या या केरीनंतर 16 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू आता या षटकातील येणं बाकी, अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. 16 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती पुन्हा एकदा खेळला आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे, एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 विजयासाठी 19 धावसंख्येचं लक्ष्य आहे. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. 18 धावा तर झाल्यात, विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. आणि यापुढील होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 2. सेमीफायनल क्रमांक 2 नाणेफेकी करून घ्या. CI11 नवखार विपक्ष मोरापाडा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. मोरापाडा 11 आणि CI11 नवखार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकी करून घ्या. हेलो हॅलो, नाणेफेकी करून घ्या. मोरापाडा 11 आणि CI11. या मॅचचा धावता वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतो माझ्या साथीचा समालोचक इम्रान सरांकडे. ओव्हर टू इम्रान सर. थैंक यू सो मच सुरेश जी। तो यहाँ पर पहला सेमीफाइनल का मैच जीतने के लिए 24 गेंदें और हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 19 रनों की जरूरत है। क्या यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी सागर स्पोर्ट्स नौखार टीम ने की थी, क्या उसी तरह से गेंदबाजी होगी? गेंदबाज के लिए आते हुए गेंदबाज वैभव, जबकि स्ट्राइक पे लेफ्ट आर्म बल्लेबाज निमेश, स्ट्राइकर पर बैटर, नॉन स्ट्राइक पे पिंटिया। पहली गेंद मौका था, निमेश जरूर लेजी स्ट्रोक लगाने का प्रयास कर रहे थे, बल्ले का भारी सिरा लगने के बाद जरूर एक रन के साथ यहां पर श्री गणेशा होता हुआ। तो जरूर यहां पर पहली गेंद सिंगल, दूसरी गेंद पर अच्छी गेंद यहां पर वाइड यॉर्कर डालने का प्रयास कामयाब होते हुए
गेंदबाज वैभव। सेमीफाइनल का मैच, इसके बाद दूसरा सेमीफाइनल और फिर ग्रैंड फिनाले, फाइनल मैच, आखिरी मैच होगा। फिर से एक बार वैभव, इस बार निमिष पाटिल स्ट्राइकर पर बैटर हम देख रहे, थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं। 24 गेंदें और 19 रनों का टारगेट सेट किया। P1 पावर प्ले का षटक है, पर सराहना करनी होगी गेंदबाज वैभव की, बड़े स्ट्रोक लगाने से रोक कर रखा है। पर इस बार ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 2 रन स्कोर कार्ड पर। इस बार शॉर्ट गेंद पुल किया है, सक्सेसफुल, वंडरफुल। थैंक यू डीजे मास्टर। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है। गेंद दीजिए मैदान में। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली रन सिंगल, दूसरी गेंद वाइड थी और उसके बाद ये छक्का आता हुआ। पहला छक्का जरूर आज जो शानदार बल्लेबाजी कर रहे निमिष पाटिल, उनके बल्ले से पहला छक्का आता हुआ। थैंक यू जो वॉलंटियर्स ने गेंद लाई, उनका आभार। 8 रन स्कोर कार्ड पर अभी भी 11 रनों की जरूरत है। सेमीफाइनल का थरार, इस बार ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। एक्स्ट्रा के बदल स्कोर जा पहुंचा है 9 रन। जीतने के लिए अभी भी 10 रनों की जरूरत। पहला सेमीफाइनल का मैच स्मरणिका 11 नौकार आयोजित, ये फुल टॉस गेंद, बेमार किस्म की गेंद, वेस्ट टाइट। पहले से अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 11 रन। अगली गेंद फ्री हिट, उगड़ा डोले पहानी, चेंडू आहे फ्री हिट। स्ट्राइक पे पिंटिया, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, वही पिंटिया। फ्री हिट की गेंद, इस बार फ्री हिट की गेंद पर लेग स्टंप के बाहर, फिर से एक बार वाइड का आता हुआ। ऑफिशियल अंपायर का इशारा। इस 1 रन के साथ हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 12 रन। इंग्लैंड की रानी हेजल की, जिनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे, जर्सी नंबर 12, और इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले इंडियन बल्लेबाज। और यह देखिए गेंद सीमा पार, यह आता है फिर से एक बार विजयी। 1 रन की जरूरत। एक गेंद आना बाकी। इस बार रिवर्सिव अटेम्प्ट किया था, बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद। डॉट गई जाती हुई। बच्चे बैटरा गेंद, 1 रनों की जरूरत। इसके बाद होने वाला मुकाबला टीम मोरापाड़ा 11 विपक्ष सिया 11 नौखार, दोनों टीम के दरमियान। एक तरफ है खिलाड़ियों के खिलाड़ी अलीबाग का हार्दिक पांड्या, तो एक तरफ है ऋतिक। इस बार सुपला शॉट, विजय आता हुआ विशाल जालना।
और बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए 8 रनों का योगदान दिया वो बल्लेबाज निमिष पाटिल, मैन ऑफ द मैच।